साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। हा साबुदाणा मी रात्रभर चांगला भिजवलेला आहे। हे पहा, जेवढा साबुदाणा मध्ये पाणी बसेल ना एवढा आपण पाणी घालून हा साबुदाणा भिजवून घेतलाय। आता ही खिचडी आपण झटपट अशी बनवणार आहे। आपल्याकडे बटाटा उकडलेला नाही, तर अशा वेळेस आपण काय करायचं, इथे मी 1 बटाटा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे पातळ, आणि हा बटाटा मी 3 ते 4 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलाय। आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 2-3 हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कशी तिखट हवे त्या पद्धतीने इथे मी हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे। आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया। इथे मी तूप गरम करायला लावलंय, तुम्ही इथे तेल वापरलं तरी चालेल। यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे फुललं की यामध्ये आपण ही चिरलेली मिरची टाकून द्यायची। ह्यामध्ये हा बटाटा आहे ना, मी बटाट्यातलं चांगलं पाणी निथळून घेतलेलं आहे, आणि 3 ते 4 पाण्याने चांगला बटाटा धुवून घ्यायचा। आता हा बटाटा आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। हा जो बटाटा आहे ना, आपण चांगलं तुपावरती परतून घ्यायचं 2-3 मिनिट। मोठा गॅस ठेवून मी हा बटाटा चांगला परतून घेत आहे। तर इथे 2-3 मिनिट हा बटाटा आपण चांगला ह्यामध्ये परतून घेतलेला आहे तुपावरती। मी ह्यावरती 2 मिनिट झाकण ठेवते बारीक गॅस करून। तर 2 मिनिटांनी आपण हा बटाटा मिक्स करून घेऊया। तर इथे पहा 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण हा बटाटा मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही बटाटा चांगला हे केलं ना, परतून घेतला ना तुपावरती, एकदम मस्त आणि चविष्ट अशी खिचडी होते आपली। बटाटा उकडायची काही गरज नाही लागत। हे बटाटा शिजलेला आहे, लगेच बटाट्याचे तुकडे होत आहे। आपण एकदम बारीक असं चिरून घेतलेला आहे बटाटा। तर आपण ह्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया। यामध्ये आपण भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा। ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर मीठ टाकले, आता हे आपण मिक्स करून घ्यायचं एकसारखं। उपवासासाठी आपण मऊ आणि मोकळी मस्त अशी खिचडी बनवत आहोत। हे पण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे चांगलं असं पसरून घ्यायचं भांड्यामध्ये। आता आपण ह्यावरती बारीक गॅस करून झाकण ठेवूया, आणि 2-3 मिनिटांनी एक साबुदाण्याची खिचडी मिक्स करून घेऊया। तर इथे पहा 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण ही खिचडी मिक्स करून घेऊया। आता आपण परत ह्याच्यावरती 2-3 मिनिट झाकण ठेवून ही खिचडी बनवून घेऊया। तर इथे पहा परत 3-4 मिनिट झालेले आहेत। आता ही खिचडी आपण परत मिक्स करून घेऊया। हे पहा आपली खिचडी झालेली आहे, खाण्यासाठी तयार। इथे खिचडी बघा मी मिक्स करून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे साबुदाण्याची खिचडी, मऊ आणि मोकळी खाण्यासाठी।